नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये मी थ्रिप्स नियोजनासाठी काही कॉम्बिनेशन्स तुम्हाला शेअर करत आहे. जे कॉम्बिनेशनचे रिपोर्ट अतिशय भन्नाट. या व्हिडिओमध्ये 3 कॉम्बिनेशन्स आणि एक ड्रिप ॲप्लिकेशन्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याचे अतिशय भन्नाट रिपोर्ट आपल्याला मिरची पिकाच्या थ्रिप्स आणि सगळ्याच प्रकारच्या रस शोषक किडी, ज्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय असेल, ॲपिड असेल, जासीर असेल, हे सगळे जे कीड आहे ज्याच्यामुळे आपल्या पिकाचं अतोनातून नुकसान होतं. जसं की सगळ्या प्रकारचे जे रस शोषक किडी आहे ते पिकावरती व्हायरस पसरवण्याचं काम करतात. फुलामध्ये असलेला ब्लॅक थ्रिप्स, मल्चिंगवरती असलेला ब्लॅक थ्रिप्स काही प्रमाणात व्हायरस आणि फळाला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो. मग या सगळ्या गोष्टी नियंत्रणात राहिला पाहिजे याच्यासाठी काही बेस्ट कॉम्बिनेशन मी तुमच्यासोबत शेअर करतोय. या कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही 100% तुमच्या पिकावरील सगळ्याच प्रकारच्या रस शोषक किडी कंट्रोल करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये मला सांगायची आहे की फवारणी करताना प्रॉपर मॅनेजमेंट करून प्रॉपर कव्हरेज घ्या. जर व्यवस्थित कव्हरेज घेतलं, दोन्ही बाजूंनी तुम्ही फवारणी घेतली, तर खूप सुंदर रिपोर्ट तुम्हाला या फवारण्यांचे भेटणार आहेत. जेणेकरून आपल्याला या फवारण्यांचा फायदा झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. कारण आपण बऱ्याच वेळेस बिना कव्हरेज घेता अशीच फवारणी घेऊन टाकतो, जी रेग्युलर फवारणी घेतो, रिपोर्ट भेटत नाही. रिपोर्ट न भेटण्यामागे ही कारण असू शकतं. मग अशा वेळेस आपण बॅकफुटला जातो. जो खर्च व्हायचा असतो तो होतो, पण रिपोर्ट्स आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आपला लॉस व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली. पहिलं कॉम्बिनेशन आपलं आहे लेसेंटा, जे प्रोडक्ट आहे बायर कंपनीचं. 100 ग्रॅम घ्यायचं, ज्याच्यातला मॉलिक्यूल फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40%. तर 100 ग्रॅम याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यासोबत मार्केटमधला प्रोफेनोफॉस 50%, मार्केटमध्ये जे सिजेंटाचं किराक्रॉन भेटतं, हे किराक्रॉन नावाचं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे. 200 मिली प्रति 200 लिटर पाणी एकास एक प्रमाण घेऊन. आता बऱ्याच शेतकऱ्यांची इथं तक्रार ही असते की किरोक्रॉनमुळे ड्रॉपिंग होते. पहिली गोष्ट, उन्हामध्ये किरोक्रॉनचा स्प्रे घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, किरोक्रॉनचा स्प्रे हे एकाच एक प्रमाण घेऊन घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग आपल्याला होताना दिसत नाही. जरी झाली 0.01% पेक्षाही कमी असते, जी नकळत असते. त्याच्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं काम नाही. किरोक्रॉन म्हणजेच प्रोफेनोफॉस हे एक्सला मारण्याचं काम करतं. त्याच्यामुळे थ्रिप्सचा प्रसार प्रसार होण्याचं काम आहे ते त्या ठिकाणी थांबतं. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी याचा वापर अवश्य करायचा आहे. याच्यासोबत आणखी एक प्रोडक्ट वापरायचं आहे, जे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. ते म्हणजे ॲग्रीफाय या कंपनीचं. मार्केटमध्ये जे बायोक्यूल 333 नावाने भेटतं. खरंच खूप सुंदर प्रोडक्ट आहे. याचा डोस आपल्याला 250 मिली प्रति 200 लिटर पाणी ठेवायचं आहे. गच्च फवारणी आपल्या मिरची या पिकावरती करायची. सगळ्याच प्रकारच्या रस शोषक किडी त्या ठिकाणी नियंत्रणात आलेल्या आपल्याला दिसून येईल. कारण जर आपण चांगलं कॉम्बिनेशन घेतलं, चांगलं कव्हरेज घेतलं, तर रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी चांगले भेटतात आणि चांगले रिपोर्ट भेटले तर आपण केलेला जो खर्च आहे तो विलायत जात नाही. दुसरं जे कॉम्बिनेशन आहे त्याहूनही भन्नाट आहे. हे कॉम्बिनेशन आहे मार्केटमधलं स्लेअर प्रो, ज्याच्यामधला मॉलिक्यूल थायमेथॉक्झम 30% एपेसा फॉर्म्युलेशन मध्ये. स्लेअर प्रोचा डोस आपल्याला ठेवायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी 400 मिली या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे 1 मिली पाण्यासाठी, म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली स्लेअर प्रोचा डोस आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. अतिशय उच्च प्रतीचे रिपोर्ट या प्रोडक्टचे आपल्याला भेटतात. याच्यासोबत आपण जे प्रोडक्ट वापरणार आहोत ते प्रोडक्ट म्हणजे सुमिटोमो कंपनीचं सुमिप्रम हे प्रोडक्ट अतिशय छान प्रोडक्ट आहे. पायरोफ्लेक्झिफेन आणि फेन्ट्रोप्रॅथिन हे 2 मॉलिक्यूल असणारे हे प्रोडक्ट आहे. याचा जो डोस आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि सोबत एक चांगलं फिश ऑइल आपल्याला घ्यायचं. तर या ठिकाणी मी रिकमेंड करेल आपल्याला फिश ऑइल वापरताना तुम्ही नॉक्सशॉट या नावाने भेटतं किंवा फिश प्रो या नावाने ऑर्चिडचं भेटतं. दोघांपैकी एक 400 मिली प्रति 200 लिटर पाणी आणि गच्च फवारणी करा. पुन्हा एकदा तेच सांगतो, अतिशय भन्नाट रिपोर्ट्स, कुठल्याही प्रकारची रस शोषक किडी असू द्या, 100% कंट्रोलमध्ये आलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तिसरं कॉम्बिनेशन आहे मार्केटमधलं डेलिगेट, ज्याच्यातला मॉलिक्यूल स्पिनोट्रम 11.3%. थोडी महागडी फवारणी आहे, पण रिपोर्टही त्याच प्रतीचे आहे. डोस ठेवायचा आहे 100 मिली प्रति 200 लिटर पाणी, म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली डेलिगेटचा डोस आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यासोबत मार्केटमधलं प्रोफेक्स सुपर आपल्याला वापरायचं आहे. प्रोफेक्स सुपर मध्ये मॉलिक्यूल बघायला गेलं तर प्रोफेनोफॉस आणि सायपरमिथिन हे 2 मॉलिक्यूल आपल्याला त्या ठिकाणी 40-4 या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. 40-4 या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. तर या प्रोफेनोफॉसचा डोस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे 200 मिली प्रति 200 लिटर पाणी. पुन्हा एकदा शेतकऱ्यांची तक्रार असते की ड्रॉपिंग होते. मी तुम्हाला मगाही तीच गोष्ट सांगितली, कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग होत नाही. योग्य तो डोस वापरा. योग्य डोस वापरला, कारण हे जे प्रूव्हन फॉर्म्युले आहे, योग्य डोस आपण वापरून बघितलेले आहे आणि तेच तुम्हाला रिकमेंड करतोय. त्याच्यामुळे कुठलीही कुशंका ठेवण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर निम ऑइल घ्या. कुठल्याही चांगल्या कंपनीचं चांगलं निम ऑइल घ्या. निम ऑइल घेताना 400 मिली प्रति 200 लिटर पाणी. माझं रिकमेंडेशन ऑर्चिडचं अझानिम जे भेटतं, छान निम ऑइल आहे, चांगले रिपोर्ट्स त्याचे आहे, ते घ्या. आणि या तिघांची एकत्रित फवारणी आपण आपल्या पिकावरती घेऊ शकता. 3 कॉम्बिनेशन सांगितले क्रमवारीने. कुठल्याही फवारणी घ्या किंवा
पहिल्या किंवा 3-3 दिवसांच्या अंतरावरती तिन्ही कॉम्बिनेशन्स वापरले तरी चालतील, किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये कॉम्बिनेशन बसवायचंय तर बसून घ्या. खूप सुंदर रिपोर्ट या कॉम्बिनेशनचे आपल्याला भेटतात. एक ड्रिप ऍप्लिकेशन सांगतो ज्याच्यामुळे काय असतं, काही थ्रिप जो आहे तो मल्चिंग खाली लपलेला असतो. थ्रिपच्या ज्या काही स्टेजेस असतात त्यातल्या काही स्टेजेस ज्या त्या जमिनीत असतात त्या कंट्रोल करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. म्हणून पहिली फवारणी घेताना ड्रिप ऍप्लिकेशन आपल्याला करून घ्यायचंय. ते ड्रिप ऍप्लिकेशन आहे बाहेर या कंपनीचं जे इन्सेक्टिसाइड भेटतं गौच्या नावाचं, ज्याच्यामध्ये इमिडोक्लोप्रिड 48% एपीएस फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला हे कीटकनाशक बघायला भेटतं. याचा डोस आपल्याला ठेवायचा आहे 100 मिली प्रति 1 एकर. या हिशोबाने आपल्याला ड्रिपने हे ऍप्लिकेशन द्यायचंय. याच्यासोबत कुठलंही चांगलं नीम ऑइल 400 मिली प्रति एकर आणि एक कुठलंही सीविड मी रिकमेंड करेल बायोटा एक्स वापरा, स्वरूपचं सिझम वापरा, किंवा मार्केटमध्ये तुम्हाला जे काही स्वस्तात मस्त सीविड भेटेल त्याचा डोस आपल्याला 1 लिटर प्रति 1 एकर, म्हणजे जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस निघून जाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होईल. आणि असं कॉम्बिनेशन जर तुम्ही ड्रिपने दिलं आणि वरच्या सांगितलेल्या फवारण्या घातल्या तर 100% तुम्ही या ठिकाणी सक्सेस होणार आहे आणि तुमच्या पिकावरचा असलेल्या ब्लॅक थ्रिप्स किंवा कुठल्याही प्रकारची रशोशक किडी त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येणार आहे. स्टे ट्यून्ड.